हे असं करतात प्रेझेंटेशन? सर ते म्हणजे काय? अहो किती वर्ष झालं तुम्ही या कंपनीत आहात? एक साधं प्रेझेंटेशन बनवता येत नाही, कारण कसली देताय? सॉरी सर. काय झालं सर? यांना विचारा ना. अहो गेल्या 15 दिवसांपासून त्या थदानींना एक प्रेझेंटेशन आपल्याला द्यायचंय म्हणून यांच्या मागे लागलोय. तर हे बघा, हे काय करून ठेवलंय. आज डेडलाईन आहे, काय करायचं सांगा. नारकर, तुम्हाला जर काही अडचणी येत होत्या तर तुम्ही जेनीची किंवा आनंदची मदत घ्यायची होती ना. नाही पानवलकर, कुणाला सांगताय तुम्ही? मला आजकाल एक गोष्ट लक्षात आली आहे. या ऑफिसमध्ये ना प्रत्येक जण आपल्या मर्जीचा राजा झाला. प्रत्येकाला वाटतं मला सगळं कळतं. मला सांगा पानवलकर, कपूर सर असताना असं वागायची कोणाची हिंमत तरी होती का? आता काय झालंय, इथे गुरुनाथ बोलतोय, गुरुनाथ चिडतोय, कुणाला काहीच फरक पडत नाही. काय करायचं सांग. नाही सुभेदार, तुमचं बरोबर आहे, पण काळजी करू नका, मी स्वतः यात लक्ष घालतो ना. नाही प्लीज, तुम्ही तुमची फायनान्सची आणि इतर महत्वाची कामं सोडून या अशा बारीक कामांमध्ये किती काळ बघणार आहात? जेनी. येस सर. आजच्या आज याच्यामध्ये काय ते रेक्टिफाय करून मला दाखव. ओके? येस सर. आणि रघु, श्रेयस कुणी दिसत नाहीये, कुठे गेलेत? सर रघुचा आज हाफ डे आहे आणि सर श्रेयस आज सुट्टीवर आहे सर. या पाहिलं, कुणी हाफ डे वर आहे, कुणी सुट्टीवर आहे. श्रेयसला सांगून ठेवा, परत जर दिसला नाही ना तर कायमची सुट्टी घ्यावी लागेल म्हणून. सर 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 प्लीज काम डाऊन द्या मला द्या. आणि मला असं वाटतं की आपण चर्चेत वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रेझेंटेशन करायला घेऊ ना. हां नाही, ते आलंच ना ओघाना आनंद. दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे? मला काय वाटतं माहिती का पानवलकर, या सगळ्याला जर ट्रॅकवर आणायचं असेल ना तर या ऑफिसमध्ये कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीची अपॉइंटमेंट करणं आता फार गरजेचं होऊन बसलंय. दादर मी ठरवलंच आहे तसं. पण काय म्हणून अपॉइंट करायचंय? लक्ष ठेवायला, महत्वाच्या कामांचा फॉलोअप घ्यायला कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी माझ्या मागे या ऑफिसमध्ये जो काही स्वैराचार चालतो ना तो माझ्यापर्यंत पोहोचवेल. स्वैराचार? सर कसला स्वैराचार? कसला स्वैराचार? रिसेंटच उदाहरण देतो, ताजं. नाही, मी ऑफिसमध्ये नसताना कुणी ऑफिसमध्ये येतं, ऑफिसमध्ये पापड, लोणची, डिंकाचे लाडू विकायला आणतं आणि आपण कधीच न पाहिल्यासारखे त्याच्याभोवती घोळका करून ते विकत घ्यायला जातो. हा स्वैराचार नाही तर काय आहे आनंद? त्यामुळे मी ठरवलं आता एका अशा व्यक्तीची अपॉइंटमेंट करेन जी या सगळ्यावर लक्ष ठेवेल. काय असे बघताय काय? काय आता काय तुम्हाला बायोडेटा देऊ त्या व्यक्तीचा? हा, चला कामं करूया प्लीज. जाऊ, चला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.